जगतामध्ये नाम मुखाला येणं हेही दुर्लभ आहे आणि भगवंताच्या चरणावर प्रेम निर्माण होणं हेही या जगतामध्ये अत्यंत दुर्लभ आहे. विस्तार करणार नाही पण उदाहरणाने बोलणार नाही. भगवंताचं नाम तोंडाला येणं वाटतं तेवढं सोपं आहे का हो? सहजासहजी भगवंताचं नाव मुखाला येत नाही. ज्ञानोबारायांनी भगवंताच्या मुखातूनच 9व्या अध्यायामध्ये आपल्या समोर हा विषय मांडून दिलाय आणि भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना ऐक, जयाचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, जन्म सहस्त्र ओळखीजे, एक वेळ यावया. एकदा भगवंताचं नाम मुखाला येण्याकरता हजारो जन्म घालवावे लागतात. ही ज्ञानोबारायांची भगवन मुखातून व्यक्त केलेली भाषा आहे. याच्यापेक्षा वेगळं तुकोबारायांनी बोलणं केलं नाही. तिळे तिळे पुण्यसाचा दोन्ही वाक्याचा समन्वय केला पाहिजे. जयाचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, जन्म सहस्त्र ओळखीजे, एक वेळ यावया. तिळे तिळे पुण्य साचापडे. ज्ञानोबाराय म्हणतात जन्म सहस्त्र, तुकोबाराय म्हणतात या सहस्त्र जन्मामध्ये येऊन करायचं काय? तिळे तिळे पुण्य साचापडे. ते करावं लागेल. बरं, तिळा तिळानं पुण्य साठवायचं, दर जन्मामध्ये साठवायचं आणि त्याच्यानं नाम तुझे वाचेस या तुडे लगेच नाही. हे बहुता जन्मी जोडे. मी थोडा क्रम बदलतो महाराज. तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, समागमस घडे संतांचा, मग नाम तुझे वाचेस या.